सो स्लोप डिफ्लेक्शन मधला पुढचा टाइप प्रॅक्टिस सेशन फक्त आज, बरोबर. आज संपवायचं, लास्ट लेक्चर असेल. Cantilever 10 centimeter wide and 20 centimeter deep projects 2 meter from all into which it is cast. The cantilever carries a UDL of 2 kilonewton per meter over the length of 1 meter from the free end and a point load of 1 kilonewton at the free end and a point load of 1 kilonewton at the free end. Repeat झालंय. Find the slope and deflection at the free end. Take E is equal to 210. खूप सोपा न्यूमेरिकल आहे. फक्त याची फिगर ड्रॉ करता यायला पाहिजे, लोड डिस्ट्रीब्युशन डायग्राम. मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. हा ते रिपीट झालेले स्टेटमेंट असं येणार आहे. हे ऍक्च्युअल पेपर आहे स्कॅन केलेला. आले विचार करायचा नाही तर सर कळलंच नाही असं नको व्हायला फक्त, कारण की ते रिपीट स्टेटमेंट लगेच लक्षात येते. अ कॅन्टिलिव्हर ऑफ 10 सेंटीमीटर वाईड. पहिली गोष्ट हा कॅन्टिलिव्हर आहे आणि हा रेक्टँग्युलर आहे, बरोबर. 10 सेंटीमीटर वाईड, B is equal to 10 centimeter and 20 centimeter deep, D is equal to 20 centimeter. 2 meter from the all, total is 2 meter, into which it is cast. The cantilever carries UDL of 2 kilonewton per meter over the length of 1 meter from the free end. Free end पासून 1 meter पर्यंत. UDL आहे कितीचा? 2 kilonewton per meter. 2 kilonewton per meter. And a point load of 1 kilonewton at the free end. Free end ला एक point load आहे 1 kilonewton चा. And we need to find the slope and deflection at the free end. Suppose this is a point A, this point is a B, this point is C. तर आपल्याला इथं YB आणि थीटा B स्लोप, ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. इझी न्यूमेरिकल वाटतंय मित्रांनो. सर याच्यामध्ये एक पॉइंट फक्त खूप महत्वाचा, कोणता रे? We have to extend this UDL up to the fixed end. That point is very important. म्हणजे असंच न्यूमेरिकल, आणखी एक न्यूमेरिकल आहे असंच आहे, एक सोडवलाय, सेम सोडवलेला आहे. इथं रिएक्शनची गरज नाही आहे, काढायची गरज पण नाही. कॅन्टिलिव्हर म्हटलं की रिएक्शनची गरज नाही. मग त्याला बॅलन्स करूया. केला बॅलन्स आणि याच्यामध्ये मेकॉलेसाठी सेक्शन XX कन्सिडर केला. कुठून? फ्री एंड पासून. किती डिस्टन्स बोलत राहा? X. इथं मग पहिला पॉइंट याच्यामध्ये, पहिला पॉइंट अकॉर्डिंग टू मेकॉले, सगळेजण बघा काय म्हणतोय मेकॉले. EI d square y by dx square is equal to mxx. चला mxx तुम्ही सांगणार आहात, म्हणजे तुम्हाला सांगितलंय xx भोवती अपवर्ड गेला प्लस, डाऊनवर्ड गेला मायनस, बरोबर. राईट नी इकडनं पण अपवर्ड गेला प्लस, इकडून खाली गेला मायनस. सिंपल साइन कन्व्हेन्शन. हात वरती केले की प्लस, खाली गेले की मायनस. मग राईट न चाललाय वर प्लस, खाली चाललाय मायनस. मग अबाउट द xx, चला इथून सुरू करूया. मायनस 1 इंटू एक्स म्हणजे मायनस एक्स. काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर हा युडीएल पण खाली चाललाय. मायनस 2 इंटू, बोला आता लोड किती येणार याचा? 2 इंटू एक्स. तो कुठे लागणार? मध्ये, म्हणजे 2 इंटू एक्स इंटू एक्स बाय 2, WL बाय 2. सो 2 इंटू एक्स बाय 2, एक्स स्क्वेअर बरोबर. एक्स स्क्वेअर केलं बरोबर आहे का? 2 लोड आहे, W, L किती आहे? एक्स इंटू L बाय 2, एक्स बाय 2, म्हणून 2x स्क्वेअर बाय 2. आता हा पण युडीएल आहे. हा युडीएल कुठे लागणार आहे? अपवर्ड. किती डिस्टन्स वर आहे रे हा? किती डिस्टन्स घेऊ? टोटल आहे x मधनं 1 जाणार, x मायनस 1, बरोबर. हा पण लोड किती असणार आहे? 2च, प्लस 2 इंटू, बोला x मायनस 1 इंटू x मायनस 1 बाय 2. सिंप्लिफाय करूया. इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस, नाही 2 ला 2 गेला ना, प्लस x मायनस 1 स्क्वेअर. म्हणजे हे आपलं इक्वेशन तयार झालं. EI d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर.
होप लक्षात आलंय तुमच्या इथे. आता पुढची स्टेप काय रे? इंटिग्रेटिंग. सो सेकंड स्टेप इंटिग्रेटिंग. बोला ei dy by dx is equal to minus x square by 2 plus c1 minus x cube upon 3 plus minus plus x minus 1 इथं प्लसच नाही, बरोबर आहे, क्यूब अपॉन 3. इझी. पुढं आणखी एकदा इंटिग्रेट. ei बोला y is equal to minus x cube by 6 plus c1x plus c2 minus x raised to 4 by 12 plus x minus 1 raised to 4 upon 12. हे इक्वेशन A, हे इक्वेशन B. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं पुढे आता? C1 आणि C2. इझी आहे. चला मग त्यासाठी आता C1 आणि C2. थर्ड स्टेप कॅल्क्युलेट C1 and C2. हे C1 C2 काढायसाठी मित्रांनो एक लक्षात घेऊया आपण की कॅन्टिलिव्हर आहे, आपण इथून डिस्टन्स मेजर करतोय. या ठिकाणी y इज इक्वल टू 0 आणि थीटा इज इक्वल टू 0. थीटा म्हणजे dy बाय dx. लक्षात घ्या, थीटा म्हणजे काय? dy बाय dx. मग या ठिकाणी आहे म्हटल्यानंतर हे x इज इक्वल टू काय येईल रे? l. बरोबर. ह्या कंडिशन, ही कंडिशन कॅन्टिलिव्हर साठी महत्वाची. मग ही कंडिशन जर मला पाहिजे असेल तर मग पहिली स्टेप ऍट a x इज इक्वल टू 2 मीटर आणि y इज इक्वल, y म्हणण्यापेक्षा अगोदर थीटा घेऊया, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 0. कुठे? फिक्स्ड एंडला. हा फिक्स्ड एंड. x इज इक्वल टू 2 मीटर का घेतलं कळलं? l. कारण की इथून डिस्टन्स किती? 2 मीटर. a ला dy बाय dx 0 आहे. मग माझा dy बाय dx चे इक्वेशन पाहिले तर इथे 0 पुट केला. x इज इक्वल टू 2 2 स्क्वेअर बाय 2 2 minus 2 plus c1 minus 2 plus c1 0 is equal to minus 2 plus c1. कळते का बघा? आपल्याला 2 पुट करायचं इथं. 2 स्क्वेअर 4 4 बाय 2 2 minus 2 plus c1 इथं 2 क्यूब म्हणजे 8 8 बाय 3 minus 8 बाय 3 minus 8 बाय 3 प्लस इथं काय येणार आहे? 2 minus 1 1 1 क्यूब 1 1 बाय 3 प्लस 1 बाय 3 प्लस 1 बाय 3. मग याच्यातून तुम्हाला C1 ची व्हॅल्यू भेटणार आहे. C1 इज इक्वल टू, C1 मध्ये मायनस मधील असा नियम नाहीये, हा कॅन्टिलिव्हर आहे. मायनसचा नियम कुठे? SSB मध्ये, सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये. इथं नाही. .33 C1 मिळाला आपल्याला. एकदा C1 भेटला, पुढे ऍट a x इज इक्वल टू 2 मीटर y इज इक्वल टू 0. पुन्हा या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पुट केल्या तर पुन्हा मध्ये y मध्ये y ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू कोणतं इक्वेशन? हे बघा, हे b मध्ये इथं 0 पुट केला. minus 2 क्यूब 8 by 6 minus 8 by 6 into प्लस आहे ना तिथे बघा, पाठीमागे बघा, हे प्रॉब्लेम येतो मागे पुढे करताना, थोडंच लक्ष ठेवायचं. प्लस C1x, C1 ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे, x ची व्हॅल्यू किती? 2. सो C1 into 2 प्लस C1 4.33 into 2. ओके. त्यानंतर पुढं प्लस C2 प्लस C2 मायनस x रेज टू 4 x रेज टू 4 बाय 12 2 रेज टू 4 बाय 12 2 रेज टू 4 बाय 12 आणि शेवटची स्टेप प्लस x मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 1 1 रेज टू 4 1 1 बाय 12 प्लस 1 बाय 12 प्लस 1 by 12. Answer of this C2 equal to 5 sir 2 raised to 4 किती असतो? 16. किती आला?
6.07 म्हणजे C2 पण मिळाला. आता हे C1 C2 पुट करा, you will get the slope equation and deflection equation. चौथी स्टेप, put C1 and C2 in equation A and B and therefore EI dy by dx equal to, इक्वेशन आपला आहे पुट करायला सुरुवात करा. dy by dx हे मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस C1 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस C1 प्लस 4.33. मग पुढे काय रे बाबा, 4.33 च्या पुढे मायनस एक्स क्यूब बाय 3 मायनस एक्स क्यूब बाय 3 प्लस एक्स मायनस 1 क्यूब डिवायडेड बाय 3 ना. बघा चेक करा ते व्यवस्थित. हा हे बरोबर झालं. त्यानंतर आता दुसरं इक्वेशन, म्हणजे आता हे इक्वेशन आपल्याला पहिलं भेटलं ते इथं 33 ना. हे इक्वेशन कोणतं सांगा, स्लोप इक्वेशन भेटलं आपल्याला. आणि दुसरं इक्वेशन आता EI y इक्वल टू पाठीमागे हे वाला मायनस एक्स क्यूब बाय 6 मायनस एक्स क्यूब बाय 6 प्लस C1x ना. C1 किती 4.33 x इथपर्यंत आलो, प्लस C2 प्लस C2 प्लस C2 मायनस आहे ना, मायनस आहे, मायनस आहे इथे मायनस मायनस 6.07 C2 झाला, C2 झाला मायनस एक्स रेज टू 4 बाय 12 मायनस एक्स रेज टू 4 बाय 12 प्लस एक्स मायनस 1 रेज टू 4 बाय 12. हे कोण रे, डिफ्लेक्शन इक्वेशन. राजानो, मी नेहमी म्हणत आलो चॅप्टर ज्यावेळेस पासून सुरुवात जवळपास हे 4थं लेक्चर आहे. हे दोन इक्वेशन आले की आपलं न्यूमेरिकल परफेक्ट झालं म्हणून समजायचं. पण हे जर का बरोबर नाहीत आले दोन इक्वेशन इथपर्यंत एकदम व्यवस्थित सोडवायचं तर इझिली होणार न्यूमेरिकल हे. आणि रट्टा मेथड फॉर्म्युले कुठे वापरायचे का, फक्त EI by d square by dx square is equal to mxx. नो फॉर्म्युला ऍट ऑल. तर इथपर्यंत शेवटी आन्सर काढू. काय करायचंय आन्सरला, आन्सर साठी काय करायचंय, फक्त त्यांनी विचारलेलं काय आहे, YB आणि थीटा बी म्हणजे फ्री एंडला x किती ऍट अ पॉइंट B 0 ऍट B x is equal to 0. पूर्ण इक्वेशन मध्ये फक्त इथं 0 पुट करायचे, x is equal to 0 पुट करायचे, गेट आन्सर. एवढं इझी आहे. पुढचा पार्ट खूप सोपा असतो, जे काय विचारेल त्याप्रमाणे म्हणजे करू शकतो आपण हा टाइप. म्हणजे एक न्यूमेरिकल आपले 100% येणार आहे. म्हणजे सगळं काय तेवढा कॉन्फिडन्स येऊ शकतो तुम्हाला. बरोबर, नोट करून घेऊया. आता EI ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर E दिलेला आहे आपल्याला, किती दिलेला आहे 210. पण काय दिलंय गीगा पास्कल, म्हणजेच काय 210 into 10 raised to 3 न्यूटन पर mm स्क्वेअर. हो, एवढं तरी माहिती आहे मेगा पास्कल म्हणजे ऍज इट इज न्यूटन पर एम स्क्वेअर, त्याच्यावरती 10 raised to 3 गीगा, खाली आला किलो आला तर 10 raised to -3. E ची तरी व्हॅल्यू आहे माझ्याकडे. I is equal to रेक्टँगल आहे माझ्याकडे BD क्यूब बाय 12 is equal to BD क्यूब बाय 12. B किती आहे रे, सेंटीमीटर आहे, MM कोण करायचं, सो 100 आणि D किती, D 20 सेंटीमीटर म्हणजे 200 क्यूब बाय 12. I इक्वल टू, बोला आता युनिट वर लक्ष ठेवा, युनिट मध्ये न्यूमेरिकल नाही गेला पाहिजे. 66.66 into 10 raised to 6 काय आलाय mm raised to 4 म्हणजे I पण मिळाला मला. नाव EI इक्वल टू, E ची व्हॅल्यू बघा 210 into 10 raised to 3 I 66.66 into 10 raised to 6 is equal to
1.39 into 10 raised to 12. 10 raised to 12 युनिट बघा रे, न्यूटन पर एम स्क्वेअर आणि एम रेज टू 4 म्हणजेच हे युनिट न्यूटन एम स्क्वेअर आहे. आणि मी तुम्हाला सांगितले किलो न्यूटन मीटर मध्ये आणायचं याला, सोपं जातो न्यूमेरिकल. हा इज इक्वल टू, मला तर किलो न्यूटन मीटर पाहिजे म्हणजे डायरेक्टली सांगायचं म्हणलं तर डिवायडेड बाय 10 रेज टू 9. कसं आलंय बघा, न्यूटनचं किलो न्यूटन करायचं असेल तर डिवायडेड बाय 10 रेज टू 3 आणि एम स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर करायचं असेल तर डिवायडेड बाय 10 रेज टू 6. म्हणजे याचं 10 रेज टू 6 आणि याचं 10 रेज टू 3 दॅट इज 10 रेज टू 9 ने डिवाइड कर. म्हणजेच 1.39 into 10 रेज टू 3 किलो न्यूटन मीटर स्क्वेअर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ EI. कन्वर्जन लक्षात ठेव, एकदम रट्टा मारून जा इथं. एकदा मला जर काही माहिती झालं तर ऍट फ्री एंड x इज इक्वल टू 0, महत्वाचा पॉइंट. फ्री एंडला काय x इज इक्वल टू 0. आणि मग आता मला स्लोप जर काढायचा असेल तर EI dy बाय dx ऍट अ पॉइंट B म्हणजे कोण, फ्री एंड. मग इक्वेशन बघा आपलं हे वाला, एकच्या ठिकाणी काय पुट करायचं 0, हा 0 गेला, हा 0 झाला, हा 0 झाला, राहिलं काय 4.33 फक्त. म्हणजेच इथे येणार आहे इज इक्वल टू 4.33. देअरफॉर dy बाय dx ऍट अ पॉइंट B इज इक्वल टू 4.33 अपॉन EI ची व्हॅल्यू 1.39 into 10 raised to 13. आन्सर 13 नाही रे, 3 into 10 raised to 3. आन्सर 3.11 into 10 raised to minus 3. पुन्हा सांगतो, 3.11 इंटू 10 raised to minus 3. युनिट बोल, रेडियन. रेडियन स्लोप म्हणलं की रेडियन. त्याच्यानंतर आता कोण, डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शन जर काढायचं असेल तर EI y ऍट अ पॉइंट B इक्वल टू इक्वेशन मध्ये जावा. त्या इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू 0 पुट करायचा, हा पण 0 होणार, पुढचे पण 0 होणार, फक्त काय राहिलं -6.07 -6.07. सो YB इज इक्वल टू -6.07 डिवाइडेड बाय 1.3 into 10 raised to 3. Answer YB equal to minus 4.36 into 4.36 into 10 raised to -3 मीटर आहे राजन, ते मीटर आहे. आणि मायनस साइन काय इंडिकेट करतं, डाउनवर्ड डिफ्लेक्शन. म्हणजे अजून जरी मला लिहायचं असेल तर मी लिहेन 4.36 मिलीमीटर डाउनवर्ड. मायनस मिनिंग काय, डाउनवर्ड डिफ्लेक्शन. आणि मीटरचा मिलीमीटर केला तर इंटू 10 रेज टू 3 गेला हा, म्हणजे राहतं फक्त 4.36 mm डाउनवर्ड. न्यूमेरिकल संपला, आउट ऑफ मार्क भेटतील. सोपं आहे, करू शकाल, करा पटकन, पुढे जाऊ. बघा या न्यूमेरिकल मध्ये काय दिलेलं आहे, फाइंड द डिफ्लेक्शन ऍट पॉइंट C फॉर द बीम लोडेड एज शोन इन फिगर. EI इक्वल टू 40,000 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डायरेक्टली EI ची व्हॅल्यू आहे. फक्त याच्यामध्ये एकच, हा जो सिम्पली सपोर्टेड बीम आहे 4 मीटर वरती आपल्याला अशी फिगर दिलेली आहे, बरोबर. हे 200 किलो न्यूटन आहे. ऍक्च्युली हे मीटर नको होतं, इथं पण बॉम्ब करून ठेवली त्यांनी. 200 किलो न्यूटन लोड लावलेला आहे आणि डिस्टन्स इथं दिलेलं आहे 0.5 मीटर. हे डिस्टन्स किती आहे, 0.5 मीटर. याचा मिनिंग काय, याचा मिनिंग असा होतो, याला कन्वर्ट करून देतो. हे 4 मीटर आहे आणि हे 2 मीटर आहे. पुन्हा एकदा फिगर ड्रॉ करतो याच्या खाली. एसएफडी बीएमडी वेळेस हे कॉन्सेप्ट क्लिअर झालेले आहे. ए पॉइंट, बी पॉइंट आणि इथं सी पॉइंट. हा जो 200 किलो न्यूटन आहे ऍज इट इज इथं शिफ्ट होणार आहे 200 किलो न्यूटन. And one more, we need to add moment at this point. किती, force into perpendicular distance. 200 into
0.5 म्हणजेच 100 किलोन्यूटन मीटर. आर यू विथ मी? पक्का? म्हणजे हे 100 किलोन्यूटन मीटर कसं आलंय बघा, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणून हे 0.5 दिलेलं आहे. येते लक्षात तुमच्या? सो 200 इंटू 0.5, 100 kilonewton meter. This is the couple or moment and this force, direct force. दोन्हीही एकत्र येणार आहे. So this eccentric load on a bracket will cause the direct loading as well as bending moment. Couple. पक्का? मग हे फिगर आपल्याला घ्यायचे आणि पुढे जायचंय. This is a 2 meter, this is 4 meter. पहिली गोष्ट आपल्याला पाहिजे रिएक्शन RA आणि RB. सोडूया आपण आता. हा शेवटचा न्यूमेरिकल आपल्याला चॅप्टर मधला. चालेल? कारण की SSB पण आपलं झालंय, कपल झालेलं आहे, पॉइंट लोड झालेलं आहे. फक्त हे वेगळं ब्रॅकेट दाखवलं म्हणून फक्त. या केस मध्ये पहिली गोष्ट रिएक्शन काढायची असेल तर बोलत चला आता. रिएक्शन्स, येस, समेशन ऑफ मोमेंट अबाउट A इज इक्वल टू 0. मग A च्या भोवती घेतोय RB मायनस RB इंटू 6. चालतं. तू म्हणतेस तसं पण चालेल. सो मायनस RB इंटू 6 म्हणजे सर आम्ही तर प्लस घेतो, काही हरकत नाही आहे, फक्त बरोबर घे. RB इंटू 6 चालेल तुला? त्यानंतर 200 मायनस 200 इंटू 4 मायनस 200 इंटू 4. हे व्हॉट इज अबाउट दिस? नाही, आता तुम्ही चुकवता. मग हे बघा, इकडे तुम्ही क्लॉकवाईजला मायनस म्हणताय, मग ही क्लॉकवाईजच आहे ना, मग मायनसच म्हणा. कळलं? साइन कन्व्हेन्शन कोणतंही एक वापरायचं. मग इथं हा क्लॉकवाईज आहे म्हणजे मायनस 100 इंटू नाही घ्यायचं. दिस इज द मोमेंट, ऑलरेडी मोमेंट आहे, इज इक्वल टू 0. RB इक्वल टू आन्सर 150 किलोन्यूटन. दुसरी स्टेप, समेशन ऑफ Fy इक्वल टू 0. अपवर्ड फोर्स RA प्लस RB, RA प्लस RB 150 मायनस 200. मोमेंट घ्यायचे का इथं? नाही, कारण की हा फोर्स आहे. RA इक्वल टू 50 kilonewton. So I have RA, I have RB. So RB is equal to 150 kilonewton, RA equal to 50 kilonewton. आता आपला पुढचा पॉइंट, आपल्याला XX मेकॉले साठीची प्रिपरेशन. XX कुठे घेऊ? A पासून. सगळे लोड संपल्यानंतर घेतला. कुठून? A पासून. किती डिस्टन्स वर? X डिस्टन्स वर घेऊया हे. आणि हा सेक्शन XX आणि याच्या भोवतीचा मेकॉले फक्त देतो, बाकीचं तुम्ही करणार. चालेल? मग मेकॉले जर आपल्याला मार्क करायचंय तर मग अकॉर्डिंग टू मेकॉले इक्वेशन लिहून देतो. सेकंड स्टेप, अकॉर्डिंग टू मेकॉले EI d square y by dx square is equal to mxx. xx होती बरोबर. आता अपवर्ड प्लस डाऊनवर्ड मायनस असं सांगितलंय मला, म्हणजे पलीकडून क्लॉकवाईज प्लस अँटी क्लॉकवाईज मायनस. लक्षात ठेवा. RA इंटू म्हणजे 50 इंटू x, 50 इंटू x. त्यानंतर मायनस 200 इंटू x मायनस 4. व्हेरी गुड. x मायनस 4. त्यानंतर मोमेंट इथे रे प्लस का मायनस? येड्यानो वरती चालली, म्हणजे हे क्लॉकवाईज आहे ना, ही क्लॉकवाईजला प्लस म्हणते, म्हणजे ह्या क्लॉकवाईजला पण काय म्हणा? प्लस. कारण लेफ्ट कडून आलोय ना, मगाशी राईट कडून होतो मग मायनस लिहिलाय. प्लस 100 इंटू काय? x मायनस 4 रेस टू, याला विसरू नका. शिकलोय का आपण? शिकलोय का? मग सर डिस्टन्स घ्यायचं नसतं म्हणून तरी त्याला 1 करायचंय. म्हणजे समथिंग रेस टू 0 म्हणजे 1 असतो. हे कुठं महत्वाचं आहे? पुढे इंटिग्रेट करताना. म्हणून इथं लिहिताना ते लिहायचंय, सोडू नका याला. इथं राहतं, हे आठवण करून देतो पेपरला. मी आठवलं पाहिजे पुढे, अरे राहतं ते, नाही राहिलं पाहिजे. पक्का?
हे इक्वेशन बरोबर लिहिले की पुन्हा मग इंटिग्रेशन आपलं सुरू होणार आहे. करूया इथपर्यंत पक्का. इथनं पुढे करणार इंटिग्रेशन. आता याचं पहिलं इंटिग्रेशन काय येईल रे? 100 x minus 4 raised to 1. दुसरं इंटिग्रेशन 100 x minus 4 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. हा म्हणून ते घ्यायचं 0. कळलं का? पहिल्या इंटिग्रेशन मध्ये रेस टू 1 होतो आणि दुसऱ्या इंटिग्रेशन मध्ये x minus 4 स्क्वेअर बाय 2 होत असतो, म्हणून तो 0 लिहून घ्यायचा आहे पहिली गोष्ट. मग मोमेंट दिली अशी तरी पण तिथं तो डिस्टन्स यायला पाहिजे. पक्का? कंटिन्यू. यस, प्लीज कम्प्लीट दिस. आता हा न्यूमेरिकल पूर्ण करायचा आहे तुम्ही. जमेल आपल्याला? संपलाय चॅप्टर आपला इथे. अभ्यास करणार. चल